महिलेचा एकाच वेळी 4 बाळांना जन्म, घरातच झाली प्रसूती, डॉक्टरही चक्रावले. आदिवासी भागात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा. बुलढाणा जिल्ह्यातल्या एका अतिदुर्गम आदिवासी पाड्यावरून एक अत्यंत दुर्मिळ आणि नवल वाटणारी घटना समोर आली आहे. एका आदिवासी पाड्यावर 27 वर्षीय महिलेनं कोणतीही वैद्यकीय मदत किंवा डॉक्टर उपलब्ध नसताना घरीच एकाच वेळी 4 बाळांना जन्म दिला. गावातीलच एका अनुभवी महिलेच्या मदतीनं घरच्या घरी प्रसूती यशस्वीरित्या पार पडली आहे. त्यातही महिलेच्या अपत्यांमध्ये 3 मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. यापूर्वीच या महिलेला 3 अपत्य आहेत. त्यामुळे आता या गरीब आदिवासी कुटुंबात एकाच वेळी 4 नव्या पाहुण्यांच्या आगमनानं एकूण 7 अपत्य झाली आहेत. पूर्ण नाव सांगा. रियानी पंचायत किती अपत्य झालेले आहेत आपल्याला सध्या? 4 झालाय. त्यापैकी मुली किती आहेत, मुलं किती आहेत? 3 मुलगा, 1 मुलगी. याच्या पहिले किती अपत्य आहेत? 1 मुलगा आणि 2 मुली. 2 मुली. कसं वाटते आता 4 मुलं एकसाथ झालेले आहेत? चांगलं आहे. चांगलं वाटतंय. विशेष म्हणजे 4 मुलांच्या प्रसूतीनंतर आई आणि 4ही नवजात बालकांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. सर्वांच्या भुवया उंचावणारी ही घटना असली तरी आदिवासी भागातील बिकट वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय. आदिवासी भागात आजही प्रसूतीसारख्या अत्यंत संवेदनशील आणि जीवघेण्या प्रसंगी महिलांना वेळेवर वैद्यकीय सुविधा, ॲम्ब्युलन्स किंवा रुग्णालयाची मदत मिळत नाही. एका बाजूला आधुनिक भारताची स्वप्न पाहिली जात असताना दुसरीकडे मात्र आदिवासी पाड्यावरील महिलांना आरोग्य मूलभूत सुविधांसाठी आजही संघर्ष करावा लागत आहे. या निमित्तानं हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला दिसतोय. संजय जाधव, साम टीव्ही न्यूज, बुलढाणा.